हॅलो सर्वांना नमस्कार. मी निखिल प्रभाकर राहकर आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये माझं स्वागत करतो. फ्रेंड्स आजचा जो आपला व्हिडिओ असणार आहे तो आपल्या स्टॉईक सिरीज मधला नेक्स्ट व्हिडिओ आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्टॉईक आयडेंटिटी बद्दल. आपण काय पाहणार आहोत तर आजचा आपलं जे व्हिडिओचं टायटल आहे ते आहे स्टॉईक आयडेंटिटी. परिस्थिती बदलली तर हे स्वतःला स्थिर कसं ठेवायचं ह्याबद्दल आज आपण पाहणार आहोत आणि यावरच आज आपण माहिती घेणार आहोत मित्रांनो. तर काय मित्रांनो की बहुतेक लोक डिसिप्लिन शिकतात, बहुतेक लोक इमोशन्स कंट्रोल करायला शिकतात, पण तरीही प्रॉब्लेम येतो. तर हा प्रॉब्लेम कुठे येतो? प्रॉब्लेम बिहेवियर मध्ये नसतो येत मित्रांनो. प्रॉब्लेम हा येत असतो आपल्या स्वतःच्या आयडेंटिटी मध्ये. आपण स्वतःला प्रत्येक ठिकाणी प्रॉपर पद्धतीने आयडेंटिफाय करू शकत नाही आणि त्यामुळे बऱ्याचदा आपल्याला काही काही प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात. तर फ्रेंड्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये हेच पाहणार आहोत की कसं आपण स्वतःला आयडेंटिफाय करायला पाहिजे, कसं आपण प्रॉपर पद्धतीने स्वतःला रिप्रेझेंट करायला पाहिजे. तर काय ना मित्रांनो की जेव्हा आपण गोष्टींबद्दल बोलतो तर त्यामध्ये सगळ्यात मेन इश्यू हा असतो की लोक काय करतात की लोक बऱ्याचदा एक्सटर्नल स्टॅबिलिटी शोधतात, एक्सटर्नली स्वतःला स्टेबल करण्याचा प्रयत्न करतात, पण जो इश्यू आपल्या इंटरनल आयडेंटिटी मध्ये असतो तो कोणी पाहत नाही. जर इंटरनल आयडेंटिटीच वीक असेल आपल्यामध्ये तो कॉन्फिडन्सच नसेल, आपल्यामध्ये तो बूस्टच नसेल, तर आपण स्वतःला प्रॉपर पद्धतीने रिप्रेझेंटही करू शकत नाही, आपण प्रॉपर पद्धतीने डिसिजनही घेऊ शकत नाही. मग आपण आपल्या लाईफच्या प्रत्येकच ऍस्पेक्टवर वीक पडायला लागतो मित्रांनो. काय ना मित्रांनो, जर आपली इंटरनल आयडेंटिटी वीक असेल तर काय इश्यूज येतात मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. जर सक्सेस आला तर आपल्याला इगो वाढतो. दुसरी गोष्ट काय होते, जर आपल्याला फेल्युअर आला तर आपला कॉन्फिडन्स लो होतो, आपला कॉन्फिडन्स तुटतो. तिसरी गोष्ट काय होते, जर लोकांनी आपल्याला प्रेज केलं म्हणजे लोकांनी आपली जर तारीफ केली, आपल्याला जर चांगलं म्हणलं तर आपला मूड एकदम चेंज होतो, आपण थोडं हवेत जातो. आणि क्रिटिसिझम आला, जर कोणी आपल्याला क्रिटिसाइज केलं तर लगेच आपण ब्रेकडाऊन होतो, आपण आतून तुटतो मित्रांनो. आणि यामुळे आपली आयडेंटिटी वीक बनत असते. मित्रांनो हे समजून घेतलं पाहिजे की ज्याची जी आयडेंटिटी आहे ना ती जर बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून असेल किंवा बाहेरच्या गोष्टींवर जर आयडेंटिटी टिकलेली असेल त्याचं आयुष्य कन्सिस्टंटली ना अपडाऊन्स मध्ये असतं, म्हणजे हलत राहतं, खालीवर खालीवर असं चढ उतार त्याच्या आयुष्यामध्ये येत असतात. तर आता आपण हे पाहूयात की स्टॉईक आयडेंटिटी काय असते मित्रांनो. तर काय ना मित्रांनो की स्टॉईक आयडेंटिटी म्हणजे काही गोष्टी आहेत, त्यातले मी तुम्हाला बेसिक ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या सांगतो. पहिलं म्हणजे व्हॅल्यू बेस्ड सेल्फ, म्हणजे स्वतःच जे व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यू कधीच स्वतःच्या सोडायच्या नाही. दुसरी गोष्ट रोल इंडिपेंडंट सेल्फ. रोल इंडिपेंडंट सेल्फ म्हणजे काय, स्वतःचा जो रोल आहे, स्वतःचं जे कॅरेक्टर आहे ते इंडिपेंडंटली रिप्रेझेंट करायचं. तिसरी गोष्ट आउटकम इंडिपेंडंट सेल्फ. आउटकम इंडिपेंडंट सेल्फ म्हणजे काय, आउटकमची चिंता करायची नाही, आपलं काम कन्सिस्टंटली करत राहायचं, आउटकम पासून डिटॅच राहायचं. आउटकम जे यायचं आहे ते येणारच आहे. चौथी गोष्ट इमोशनली ग्राउंडेड सेल्फ. इमोशनली ग्राउंडेड सेल्फ म्हणजे काय, इमोशनली मानसिक दृष्ट्या आपण जमिनीवर असणं महत्वाचं आहे, याला आपण म्हणू शकतो की इमोशनली ग्राउंडेड सेल्फ. स्टॉईक्स नेहमी हा प्रश्न स्वतःला विचारतात मित्रांनो. काय क्वेश्चन करतात ते स्वतःला की जर सगळं हरवलं, आज माझ्या हातात जे सगळं काही आहे ते आज सगळं जरी लूज झालं, माझ्याकडून सगळ्या गोष्टी निघून गेल्या, तरी मी कोण आहे. माझ्या हातात काहीही नसलं, मी फायनान्शियली अनस्टेबल असलो, माझा बिझनेस लॉस झाला किंवा अजून मल्टिपल काही गोष्टी लाईफ मध्ये झाल्या, तरीही एक व्यक्ती म्हणून मी कोण आहे हा क्वेश्चन स्टॉईक्स स्वतःला नेहमी विचारतात. काय ना मित्रांनो, आता हे तर उत्तर तर मी तुम्हाला पुढे देणारच आहे, पण आपण आता पाहूयात की साइन युअर आयडेंटिटी इज अनस्टेबल म्हणजे काय. आपली आयडेंटिटी अनस्टेबल आहे याचे काही साइन्स आपल्याला दिसत असतात, जे आपल्याला
आपल्याकडून इग्नोर होतात किंवा आपण जाणीवपूर्वक इग्नोर करतो. तर पहिलं साईन काय आहे, आपला जो मूड आहे तो एक्सटर्नल इव्हेंट्सवर डिपेंड राहतो. जसे आपल्या आजूबाजूचे इव्हेंट्स चेंज होतात तसा आपला मूड चेंज होतो. दुसरं काय, अप्रुव्हल ॲडिक्शन, म्हणजे आपल्याला दुसऱ्यांना कन्सिडर करण्याची किंवा गोष्टी अप्रूव्ह करण्याची ॲडिक्शन लागलेली असते. तिसरं म्हणजे काय, क्रिटिसिझम सहन होत नाही. चौथं, सक्सेस आला की ओव्हर कॉन्फिडंट होतो आपण. पाचवं, जर आपल्याला फेल्युअर आला तर आपण स्वतःवरच शंका घ्यायला लागतो, आपण सेल्फ डाऊट करायला लागतो. सहावं काय आहे की आपला रोल बदलला, आपला जर रोल बदलला तर काय होतं, आपला कॉन्फिडन्स बदलतो. म्हणजे कसं असतं मित्रांनो की प्रत्येक व्यक्तीचं एक गोष्ट असते की तो स्वतःला एका स्पेसिफिक सिच्युएशन मध्ये तो चांगलं परफॉर्म करत असतो, पण ती सिच्युएशन जर सडनली चेंज झाली तर त्याचं कामही बदलतं आणि त्याचा कॉन्फिडन्सही हलतो. हे तुम्हाला मान्य असेलच मित्रांनो की ह्या गोष्टी कुठे ना कुठे आपल्यासोबत घडलेल्या आहेत, बरोबर आहे की नाही. तर आता आपण पुढचा मुद्दा घेऊ, जो आपला आहे की स्टॉइक आयडेंटिटी बिल्डिंग फ्रेमवर्क. म्हणजे स्वतःची स्टॉइक आयडेंटिटी कशी बिल्ड करायची त्याचं एक फ्रेमवर्क मी तुम्हाला देणार आहे, त्याबद्दल आपण थोडी चर्चा करूया मित्रांनो. तर ही 3 लेअर सिस्टीम मी तुम्हाला देतोय मित्रांनो. त्यामध्ये पहिला लेअर जो आहे तो आहे आपला व्हॅल्यू अँकर. म्हणजे काय, मी कोणत्या प्रिन्सिपल्सवर जगतो. एक्झाम्पल तुम्हाला मी याचे काय देतो की ऑनेस्टी, डिसिप्लिन, काम रिस्पॉन्स आणि रिस्पॉन्सिबिलिटी. हे आपल्याला स्वतःला अनालाइज करायचं की यातले कोणकोणत्या गोष्टी आपण डेली लाईफमध्ये स्वतः सोबत करतो. मी जेव्हा कोणतं डिसिजन घेतो किंवा मी एखादं काम करतो तर मी ऑनेस्टली करतो का. दुसरं म्हणजे माझ्या लाईफमध्ये माझं जे डेली रुटीन आहे ते डिसिप्लिन आहे का, मी रोजच्या रोज माझं रुटीन फॉलो करतो का, की माझे कामं मी डिसिप्लिन मोडमध्ये करतो का. तिसरं, काम रिस्पॉन्स, जेव्हा मला कोणी काही समोरून बोलतंय त्याला मी शांततेने विचारपूर्वक रिस्पॉन्स देतो की नाही देतो. चौथं, माझ्यावर ज्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत त्या मी प्रॉपर पद्धतीने फॉलो करतो की नाही, हे आपण आयडेंटिफाय केलं पाहिजे. लेयर 2, रोल डिटॅचमेंट. मित्रांनो, आपण मोस्टली लाईफमध्ये ना मल्टिपल रोल प्लेस करत असतो. जसं की ऑफिसच्या ठिकाणी आपण एक एम्प्लॉई किंवा बॉस किंवा एक कलीग हे रोल प्ले करत असतो. आपलं इन्कम मध्ये आपण काही गोष्टी प्ले करत असतो. आपल्या सिच्युएशनच्या अनुसार सुद्धा आपले रोल्स चेंज होत असतात. तर हे आपण समजून घेतलं पाहिजे की तुमचा जॉब म्हणजे तुम्ही नाही आहात, तुमचं जे इन्कम आहे ते म्हणजेही तुम्ही नाही आहात, आणि आपण ज्या सिच्युएशन मध्ये सध्या आहोत त्या सिच्युएशन मध्येही आपण कन्सिस्टंटली राहणार नाही आहोत. ही सिच्युएशन ही बदलणार आहे. आपला जो जॉब आहे, आज आपण एक काम करतोय, कदाचित उद्या आपण दुसरं एखादं काम करत असू. आणि इन्कम, आज माझी इन्कम कमी असेल ती उद्या जास्तही असू शकते, किंवा माझी इन्कम खूप जास्त आहे, माझ्या लाईफमध्ये जर काही गोष्ट झाली तर त्या गोष्टीमुळे ती इन्कम सडनली थांबूही शकते. हेही आपल्याला समजून घेतलं पाहिजे मित्रांनो. आता लेयर 3 काय की इनर स्कोर कार्ड. इनर स्कोर कार्ड म्हणजे काय, एक्सटर्नल स्कोर बोर्ड आणि इनर स्कोर बोर्ड. तर डेली चेक करायचंय आपल्याला. काय चेक करायचंय आपल्याला, काही गोष्टी चेक करायचं. पहिलं, मी योग्य वागलो आहे का. दुसरं, माझ्या व्हॅल्यूजला मी बिट्रे केलं आहे का, म्हणजे मी ज्या माझ्या व्हॅल्यूज आहेत त्या मी फॉलो केल्यात की नाही केल्यात, मी त्यांना बिट्रे तर नाही केले, हे आपल्याला रोज चेक करायचंय. तिसरं, मी कॉन्शियस डिसिजन घेतले आहेत का. आपण रोज एवढं जरी केलं तर आपल्या आयडेंटिटीमध्ये बराच फरक पडतो मित्रांनो. आता हे रिअल लाईफ मध्ये अप्लाय कसं करायचं किंवा याचे रिअल लाईफ ऍप्लिकेशन्स कसे असतील याबद्दल आपण थोडं बोलूयात मित्रांनो. पहिलं, बिझनेस लॉस झाला किंवा काही झालं त्याच्यामध्ये आपण थोडं स्टेबल राहायचं. रिलेशनशिप कॉन्फ्लिक्ट मध्ये आपण कसं वागलो हे आपण अनालाइज करायचं. पब्लिक क्रिटिसिझम, जर आपण पब्लिकली क्रिटिसाइज झालो, कोणी आपल्याला पब्लिक मध्ये अपमानित केलं, त्यावेळेस आपण कसं बिहेव केलं, ती सिच्युएशन आपण कशी हँडल केली ते आपण अनालाइज करायला पाहिजे. चौथं, जेव्हा आपली जी ग्रोथ आहे ती जर स्लो आहे
त्या स्लो ग्रोथ फेज मध्ये आपण स्वतःला कसं रिप्रेझेंट केलं, त्या फेज मध्ये आपण स्वतःला कसं आयडेंटिफाय केलं हे आपण अनालाइज केलं पाहिजे. तर आपण व्यवस्थित एक व्यक्ती म्हणून आपली आयडेंटिटी चेंज व्हायला सुरू होते मित्रांनो. तर एक आपण अजून पाहणार आहोत की स्टेबल आयडेंटिटी आणि अनस्टेबल आयडेंटिटी मध्ये थोडंसं मिनिमल डिफरन्स पाहणार आहे. तर काय ना मित्रांनो की जी आपली सिच्युएशन असते ती सिच्युएशनला आपण फॉलो करणं ही झाली आपली अनस्टेबल आयडेंटिटी. पण त्या सिच्युएशन मध्ये आपण स्वतःला योग्य पद्धतीने रिप्रेझेंट केलं तर ही झाली आपली कन्सिस्टंट आयडेंटिटी. हे आपण समजून घेतलं पाहिजे मित्रांनो. ऍट द एंड मी तुम्हाला एवढंच सांगेल की स्टॉइसिझम म्हणजे इमोशन्स दाबणं किंवा डिसिजन्स घेणं हे नाहीये. स्टॉइसिझम ही अशी आयडेंटिटी तुम्हाला देते जी कोणत्याही परिस्थितीमध्ये तुटत नाही आणि ती तुम्हाला लाईफ टाइम कामी येते. तुम्ही एक कणखर व्यक्ती म्हणून वर येता आणि मग लोक तुम्हाला प्रेज करायला लागतात की नाही, हा व्यक्ती एकदम बेस्ट आहे, याची आयडेंटिटी, याची पर्सनॅलिटी खूप चांगली आहे, हा विचार करून बोलतो, योग्य निर्णय घेतो, कधीच कोणाला खालीवर करत नाही, कोणाला आपल्या एम्प्लॉईजला, आपल्या कलीजला उलट पालट बोलत नाही. तर मित्रांनो हे झालं आजच्या व्हिडिओ पुरतं. पुढच्या व्हिडिओमध्ये परत नवीन काहीतरी अशाच पद्धतीने सपोर्ट करत राहा. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. दिस इज निखिल हरकल, टॉक्स रिअल लाईफ, रिअल टॉक्स रिअल रिसेट. थँक्यू मित्रांनो.